पूर्णा नदीच्या पुरातून 20 फूट खोल पाण्यातून जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी शोधून वर आणला मृतदेह। अकोला येथील अकोटफैल इंदिरानगर हल्ली मुक्काम पवई मुंबई येथील रहिवासी अजय नामदेंगडे अंदाजे वय 27 वर्ष हे शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात आजीचे अस्थि विसर्जनकरिता नदीपात्रात गेले। यावेळी पूर्णा नदीला पूर असल्यामुळे पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने प्रवाहात लागून बेपत्ता झाले। नातेवाईकांनी आरडाओरड केली, परंतु नातेवाईक त्यांना वाचवू शकले नाहीत। पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाने प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना पाचारण केले। तेव्हाच लगेच त्यांचे सहकारी मयूर सडेदार, निलेश खंडारे, विकास सदनशिव, मयूर कळसकर, ऋषिकेश राखोंडे, निखिल बोबडे हे शोध आणि बचाव साहित्यासह रेस्क्यू बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले। लगेच सीन ट्रेस केला असता नदीला पूर आणि प्रवाह जास्त असल्याने तसेच नदीपात्रात 20 ते 25 फूट खोल पाणी असल्याने नदीपात्रात बोट स्टँड बाय होत नव्हती। शेवटी जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी पुरातही अंडरवॉटर सर्च ऑपरेशन चालू केले आणि अर्ध्या तासात तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर आणला। तेव्हा उपस्थितांना आश्चर्य वाटले। यावेळी दहिहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठाकरे साहेब आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते। दीपक राऊत, तलाठी गांधीग्राम, कोतवाल सविता बच्चे, पोलीस पाटील ज्योती आडे आणि नातेवाईक हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे।